नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलेलो आहोत मुंबईतील चेंबूर येथे आणि तिथल्या माहुल गावात आपण इथे आलेलो आहोत. कोळीवाड्यामध्ये आपण आलेलो आहोत. आपला आजचा हा श्रावणी सोमवारचा भाग साजरा करण्यासाठी. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी 5 ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रात आहेत. म्हणजे भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, औंढ्या, नागनाथ आणि परळी वैजनाथ अशी ही 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि श्रावणातील सोमवारी या प्रत्येक मंदिरामध्ये अलोट गर्दी असते. तेव्हा महादेवांची आपल्यावरती कृपादृष्टी असावी अशीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा आपला हा भाग सुरू करूया, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आपल्याकडे सोहळा सख्यांचा साजरा करण्यासाठी. त्यांच्याबरोबर आपण खेळ तर खेळणारच आहोत, गप्पाही करणार आहोत आणि बघणार आहोत कोण होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण आधी या सगळ्या ताया इथे आल्यात म्हटल्या तर माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी यात निघणार, हो की नाही? कारण त्या माहेरच्या आठवणी सगळ्यांना अगदी खूप आवडतात. चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. जाऊया आपण माहेरच्या आठवणींमध्ये. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुझं नाव सांग. माझं नाव सायली हेमंत कोळी. सायली ताई, माहेर कुठलं? माहेर वरळी. आणि सासर? सासर माहुल. सासर माहुल. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? BPCL मध्ये तिकडे आणि जिम ट्रेनर पण आहेत. जिम ट्रेनर पण आहेत. वा वा वा, व्हेरी. ऐरोली मध्ये जिम ट्रेनर आहेत. अच्छा, ओके, बरोबर. आणि किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष झाले लग्नाला. 14 वर्ष. बरं, किती वेळा असं वर्षातून माहेरी किती वेळा जाणं होतं? माहेरी जास्त जाणं होत नाहीये, कारण घरी म्हणजे कोणी करायला नाहीये. हे मिस्टर एकटेच आहेत ना. अच्छा. मग आई आजारी असते त्यांची, म्हणून मग घरी करायला कोण नाही, मग मी नाही जात जास्त माहेरी. अच्छा. पण माहेरी सगळ्या बहिणी येतात, पण मी जास्त येत नाही घरी माहेरी. असं मी 5 वर्षाचे असताना माझे वडील वारले, पण माझ्या मम्मीने भरपूर स्ट्रगल केला आमच्यासाठी. म्हणजे आम्हाला लहानाचं मोठं लग्न वगैरे तिच्या एकटीवर पडलं. 5 मामा आहेत मला, पण माझ्या मामांनी पण आम्हाला, एका मामाने आम्हाला जवळ केलं, बाकी मामांनी नाही आम्हाला जवळ केलं. पण त्याचं पण लग्न झालं तेव्हा त्यांनी पण आम्हाला दूर केलं. पण माझ्या मम्मीवर एकटीवर जिम्मेदारी पडली. पण माझ्या वडिलांची नोकरी माझ्या मम्मीला मिळाली, पण तिने आम्हाला लहानाचं मोठं आमचं लग्न वगैरे सगळं थाटामाटात केलं आमचं. असं नाही आम्हाला की टाकलं तिने, पण आम्हाला भरपूर सांभाळलं आणि अजूनही सांभाळते आम्हाला. म्हणजे इतकं वाईट वाटतं की लहानपणी जे आम्हाला नाही मिळालं, पण ते आम्हाला मम्मीने आता दिलं भरपूर. आणि आमचं लग्न पण अशा खेळात केलं की आम्हाला तिथे पण आम्हाला सगळं मिळते. ते क्षण आठवले की वाईट वाटतं की तेव्हा आम्हाला नाही मिळालं असं. पण वडिलांनी पण आम्हाला कधी कमी नाही केला. त्यांचा पण जॉब होता, रेल्वेमध्ये होते ते. आता मम्मीला पण त्याच जागेवर जॉब, पण भरपूर करते. म्हणजे भाऊ पण चांगला आहे. भाऊ पण आम्हाला विचारतो, वडिलांप्रमाणे आम्हाला सांभाळतो. सगळ्यांच्या घरी वगैरे जातो, घरी विचारतो आम्हाला, फोन वगैरे करून विचारतो की कशा आहे तुम्ही, काय आहे सगळं. आणि आमच्या घरी पण येतो, मम्मी पण येते. मम्मीचे आता स्ट्रगल बघून आम्हाला खूप वाईट वाटतं की तिला आता ह्या वयात असं काम करावं. काय सांगावं असं वाटतंय आईला? काय सांगशील? आईला इतकी सांगते की आता मम्मी आम्हाला बोलते की मी आता थकले काम करून. ह्याच गोष्टीचं वाईट वाटते की एवढं सगळं झालं नसतं तर बरं झालं असं. वडील हवे होते आम्हाला. वडील हवे होते की वडिलांनी एवढं स्ट्रगल आम्हाला नसतं करून दिलं. आम्ही लहानपणापासून स्ट्रगल केलंय आणि आताही करतोय स्ट्रगल. ताई, कसं आहे ना, आयुष्यात कोणाचा स्ट्रगल हा चुकलेला नाहीये. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्ट्रगल हा करतच असतो आणि तेच तर आयुष्य असतं आपलं. पण ज्या कष्टातून किंवा ज्या परिस्थितीतून तुम्ही, पण आम्हाला भरपूर भेटलंय आता. म्हणजे पहिला नव्हतं आम्हाला तेवढं काय. आम्हाला असं पिकनिकला जायला पण माझ्या वडिलांकडे आम्हाला द्यायला पैसे नव्हते. पण आता इतकं आमची परिस्थिती
की चांगले आले आता, पण असं वाटतं की तेव्हा आम्हाला एवढं चांगलं असतं तर आता आम्ही हे असतो. पण तेव्हा नाही आम्हाला भेटला. आमच्या परिस्थिती बदलत असते आणि आज तू छान सुखात आनंदात आहे, भरपूर आनंद. आणि अशीच तू आयुष्यभर छान सुखात आणि आनंदात राहा आणि अशीच कायम हसत राहा. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. धन्यवाद. माहेर म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी इतक्या मनामध्ये साचून राहिलेल्या असतात ना, की अशी संधी आली ना की ताई अगदी मन मोकळेपणाने अगदी व्यक्त होत असते, बोलतच असते आणि नकळतपणे डोळ्यातनं पाणी सुद्धा येत असतं. तेव्हा सगळ्या माहेरच्या आठवणीमध्ये सगळ्याच ताईंचे डोळे हे पाणवलेले आहेत. पण आता ह्याच चेहऱ्यावरती हसू आणायचं काम माझे आणि त्यासाठी मी त्यांना घेऊन जाणार आहे आपल्या खेळाकडे, कारण ते खेळ खेळूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती राणी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. पण इतकं सोपं नाही येते, तर आपल्या खेळामध्ये काही ताया सहभागी होणार आहेत. त्यातल्या 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर मग लवकर खेळायला. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये ह्या ताया सहभागी झालेल्या आहेत. 13 ताया सहभागी झालेल्या आहेत आणि 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि या आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली तर फसली. हसली तर फसली. बरं ठीक आहे. खेळाचं नाव काय ताई? हसली तर फसली. मला वाटलं जवळजवळ मला मारायला येते की काय. हरकत ते पण नाव कळलेलं आहे सगळ्यांना. ताई खेळाचं नाव काय? हसली तर फसली. व्हेरी गुड. तर हे खेळाचं नाव आहे आणि हा खेळ असा आहे की इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या तायांनी छान नृत्य सादर करायचंय. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन एखादी स्टेपच असली पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर तसं सरळ उभं राहायचं नाही. जी ताई हसेल, हलेल आणि डोळे मिचकवेल ती ताई बाद. ठीक आहे, कळले तुम्हाला? ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या खेळाला आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. सुरू करायचा डान्स. व्हेरी गुड. व्हेरी गुड. क्या बात आहे. हो अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. ये बात है. जोरात स्टेप. व्हेरी गुड. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलमेल. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली. ओके. नमस्कार, कशी आहे? अरे हसली ती फसली. ताई तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. काय म्हणते ताई? अरे हसली ती फसली. ताई बाद झालेली आहे. तू तिथं बसू शकते. व्हेरी गुड. तिथं कुठं बघते? कशी आहे ताई? काय म्हणते? अरे हो म्हणते. अरे कशाला हल्ली आणि फसली. ताई बसू शकते तिथं.
फसली तर फसली आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. आपण लहानपणापासून आपण हा खेळ खेळत आलेलो आहोत. ओके, आणि तोच खेळ आपण आता इथे खेळणार आहोत. शेवटच्या ज्या 5 ताया राहतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताया बाद होणार आहेत. ठीक आहे, ओके, मस्तपैकी खेळायचे. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. ओके, आणि आता आपण मळ्यात आहोत. हा, आपल्या तळ्यात उडी मारायची म्हणजे हे तळ आहे. ओके, तयार आहेत सगळे? ओके, चलो रेडी. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. आपण मळ्यात उभे होतो. ओके, हा, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. हो, दोघे जणी ताई बाद झालेल्या आहेत. या, तुम्ही बसू शकता. 3 ताया बाद झालेल्या आहेत, 2 ताया बाद व्हायच्या बाकी आहे. बघूया कोण आहेत त्या 2 ताई. आणि तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. ठीक आहे, ओके, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात. मळ्यात बोलला ना ताई मी, तरी तू तळ्यातच उभी राहिलीस. तू बाद झालेली आहेस ताई. ताई तू बसू शकतेस. चला, आता एक ताई बाकी आहे. बघूया कोण आहे ती ताई. हा, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. व्हेरी गुड. तळ्यात उडी मारलेली ताई बाद झालेली आहे. आणि तळ्यात मळ्यात आपल्या खेळातून या 5 ताया इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. हा, आणि हा खेळ असा आहे, तुम्ही बघताय की तुमच्या प्रत्येकी समोर एक कागद आहे आणि पेन आहे. हा, आता तुम्ही म्हणाल की आता काय करायचंय, तर काय आहे की हा खेळ असा आहे की ओम नमः शिवाय हा जो आपण जप करत असतो ओम नमः शिवायचा, तर हे ओम नमः शिवाय 2 मिनिटात जास्तीत जास्त वेळा ह्या कागदावरती लिहून काढायचे. ओम नमः शिवाय. ओके, तुम्हाला वेळेची मर्यादा आहे, 2 मिनिटाची वेळ आहे. आणि त्या वेळेमध्ये बघूया कुठली ताई जास्तीत जास्त वेळा ओम नमः शिवाय लिहून काढते. ठीक आहे, कळले तुम्हाला? चला तर मग सुरू करूया. 1 2 3 म्हटल्यानंतर हा तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. हा, दीड मिनिटं झालेले आणि अर्धा मिनिट राहिलेला आहे. व्हेरी गुड, मस्तच. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. थांबायचंय, थांबायचंय. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि सगळ्यांनी ओम नमः शिवाय जे काही लिहिलेलं आहे हा त्याची सगळ्यांची मोजणी केलेली आहे. त्याच्यामध्ये असं आढळलेलं आहे की 2 ताई आहेत की ज्यांनी जास्तीत जास्त ओम नमः शिवाय लिहिले आहे. त्यातली पहिली ताई आहे ही ताई जिने 42 वेळा लिहिलेला आहे ओम नमः शिवाय. आणि दुसऱ्या नंबरची ताई आहे जिने 40 वेळा लिहिलेला आहे, ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या दोघी जणी गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याचकडे बघा. हा खेळ असा आहे की तुमच्या समोर काही फुगे आहेत. आणि ते फुगे फुगवायचे आणि फोडायचे.
आणि तुम्हाला वेळेची मर्यादा आहे 1 मिनिटाची. त्या 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त फुगे फुगवायचे आणि फोडायचे. जी ताई जास्तीत जास्त फुगे फुगवेल आणि फोडेल ती असेल अर्थातच या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची होणारे हुकुमाची राणी. कळले तुम्हाला? काही प्रश्न तर नाही येत ना? ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. पण त्याआधी या दोन्ही ताया इथे आलेल्या आहेत तर त्यांच्याशी जरा आपण गप्पा करूया. तुझं नाव सांग. माझं रजनी राजाकर. बरं ताई, कसा श्रावण महिना हा जो आपला श्रावणी सोमवारचा आपण एपिसोड करतोय, श्रावणाबद्दल काय सांगशील तू? श्रावण महिन्यामध्ये मी उपवास करतो. अच्छा. दर सोमवारी बेलपत्र वाहतो, मंदिरात जातो. अच्छा ताई, काय सांगशील अजून श्रावणाबद्दल? श्रावण महिन्यामध्ये पवित्र वातावरण, म्हणजे पवित्र महिना आहे, आनंदी वातावरण असतं, पवित्र आणि कारण सगळे सण असतात, सगळे सण साजरे होतात. वा. नागपंचमी सर्व सणच चालू होतात. वा, व्हेरी गुड. खूप छान ताई, तुला या शेवटच्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता ही ताई तुझं नाव सांग. माझं नाव रुपाली संदीप सावंत. आणि माहेर कुठलं? रत्नागिरी, रत्नागिरी. कोकण. रत्नागिरीची. बर. आणि सासर? राजापूर. सासर राजापूर. हा. काय सांगते? आणि भाऊजी काय करतात? जॉब करतात. जॉब करतात. हा. वा, व्हेरी गुड. खूप छान. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? कसं? खूप छान आहे. खूप छान आहे. परत आपला श्रावण महिना सुरू आहे आणि काय सांगशील श्रावण महिन्याबद्दल? उपवास वगैरे पकडतो, अच्छा. पूजा करतो, घरी पूजा असते. हा. श्रावणापासून सगळं चालू होतात सण, सगळे सण. गणपती वगैरे. हा. गावाला कोकण आहे गाव, त्याच्यामुळे वा. खूप छान वाटतं खूप छान. गणपतीला वगैरे. वा, व्हेरी गुड. भाऊजींचा स्वभाव वगैरे व्यवस्थित आहे ना हो, एकदम? खूप छान. बरं ताई, तुला सुद्धा खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा. आणि आता आपण जाऊया खेळाकडे. ताई, तुम्ही तयार आहेत ना? ओके, व्हेरी गुड. तुमच्या समोर फुगे आहेत, फुगवायचे, फुगून झाल्यानंतर गाठ मारायचे आणि मग फोडायचंय. हा, आणि एका वेळी एकच फुगा फोडायचा आहे. ठीक आहे? ओके, चला तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. आणि फुगा मोठा फुगला तर पटकन फुटेल. हा, छोटा छोटा फुगा तर फुटणार नाही तो. हा, व्हेरी गुड. गाठ मारायची आहे, गाठ मारायची आहे. हा हा, व्हेरी गुड. हा, आणि फोडायचंय. हा हा, 1 आणि 1. हा हा, काही जवळजवळ शंख फुग. ओके. हा, मोठा फुगवला तर पटकन फुगेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा, शाबास. हो हो, मला नका धक्का देऊ, मला नका फोडू. हा हा हा, शाबास. हा, गाठ नाही, गाठ मारायची, गाठ मारलेली नाहीये अजून. फुगा, मोठा फुगा, पटकन फुगेल. हा, फुटणारच नाही आधी. हा, फुटणार. हो, 3 आणि 3 आणि 10 सेकंद. हा, 4 1 2 3 4 4 झालेले आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. स्टॉप स्टॉप स्टॉप. राहिलेत ते किती बघू दे मला. 1 2 आणि 3 राहिलेत ते. 1 2 3 आणि 4 फुगे इथे राहिलेले आहेत आणि इथे राहिलेले 3 फुगे. म्हणजे अर्थातच आजच्या भागाची विजेती झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटते. खूप छान वाटते. चहा कॉफी मला खूप आवडते. चहा कॉफी. अच्छा. हा हा, बरं बरं, ठीक आहे. पण उपविजेती झालीस, कसं वाटते? मनसोक्त जगले असं वाटतंय मला इथे. मनसोक्त जगलेस. क्या बात आहे. व्हेरी गुड ताई. असं जेव्हा एखादी ताई बोलते ना, खरंच मला खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. आणि अर्थातच आजच्या खेळाची विजेती आहे ही ताई आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी.
कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटते. हुकमाची राणी झाली असतो आणि सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? मिस्टरांना. मिस्टरांना. हा, खूप खूप अभिनंदन ताई तुझं. हुकमाची राणी झालेली असतो. एक सेल्फी काढतो तुझ्या बरोबर. तुझं खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस. मंडळी, आपला आजचा हा शेवटचा श्रावणी सोमवार होता, त्यामुळे माझ्या तायांचे उपवास, व्रत वैकल्य, त्याच्यानंतर सण हे सफळ संपूर्ण झालेले आहेत. आणि माझ्या ताईंना त्यांच्या हक्काचा वेळ मिळावा हीच आमची इच्छा असते. आणि माझ्या घराघरातले प्रत्येक ताई ही सुखी व्हावी हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. बोला हर हर महादेव.